रात्रीचे 12 वाजले. आणि आंबा पार्टी सुरू आहे. तुम्ही मतदान कोणी दिले? चुरून आणले. तर राम राम मंडळी, मी तुमचा उमेश. तर आजचा विषय असा आहे का आजचा दिवस आपला दिवसा नाही तर रातचा सुरू झाला. तर आम्हाला रातच्या 7:30-8 वाजता डायरेक्ट लिंक लागली की आपेगाव पेट्रोल पंपावर आलं डायरेक्ट डिझेल. मग काय निघालं रातच. आता या भावाने कॅन्डी नाही तर डायरेक्ट मोठाले ड्रम आणले होते आणि मधातच एक कार्यकर्त्यांनी बिस्लरी लावली. आता त्याची बिस्लरी पाहून तर मलाच कस तरी झालं. म्हणलं आता एवढं मोठं डिझेल नेऊन नेमकी करणार तर करणार काय. पण एवढी खतरनाक गर्दी होती पंपावर का बस विचारू नका. आणि त्याच्यात माझ्यात कोणाच तरी भांडणं लागले. आता इथं नेमकी भांडणं लागली की काय दुसरं काय मॅटर झालं कोणालाच माहित नाही. पण बघायला तर सगळेच पळले. आणि शेवटी ज्याचं व्ह्यू होतं तेच घडलं. आम्ही जवळ गेलो आणि डिझेलच संपलं. आता तिथं तर काय डिझेल संपलं होतं म्हणून यांना घरी आणलं बट्ट्या खायला. इथं पण सांबर संपलं. मग काय म्हणलं आता खा कोरड्याच बट्ट्या. पण काय यांच्या कोरड्या बट्ट्या खाऊन तर काय पोटच भरलं नाही. मग काय रातच निघालो असं भोयारातून. म्हणलं आता जायचं डायरेक्ट आंबे खायला. असे छोटे मोठे स्टंट मारीत मस्त पैकी पोहोचलं डायरेक्ट आंब्याच्या झाडाखाली. आता रातच्या 12 वाजता आंब्याच्या झाडाखाली आलो. पण या भाऊला तर एवढी गडबड झाली ती वर जायची बस विचारताच सोय नाही. पण काय याच्याने वर चढणं झालं नाही म्हणून तुमच्या भावानेच मनावर घेतलं डायरेक्ट वर लोटून दिलं. आता त्यो भाऊ तर काय झाडावर चढला होता. पण तुमच्या भावाने खालीच पाठ सापडून मस्त नानका पण सुरू करून दिला. आणि रातच्या 12 वाजता असं माकडावणी आंब्यावर चढून मग काय भूतावणी असं हिंडा लागलो इकून तिकडं. आणि त्या आंब्यापाशी कोणतरी अचानक धाड टाकली म्हणून अशा गाड्या लोटीत सनाट निघालो डायरेक्ट घराकडे. एकदाच्या रोडला लागून गाड्या सुरू करून अशी धूम ठोकली बाजू विचारताच सोय नाही. पटकन दिशीनं घरी पोहोचलो आणि केला डायरेक्ट पाडावर दानका सुरू. मग काय तिथं विषय आहे का भाऊ.